शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण श्री अशोक गुडगळ, वडगाव गुप्ता, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत. आणि ह्या वर्षी अशोक गुडगळ यांनी नॉर्मन बोरलॉगचं डबल टॉप त्यांच्या कांद्याला वापरलेलं आहे. आपण त्यांना त्यांच्या डबल टॉपच्या अनुभवाविषयी आता विचारणार आहोत. अशोकराव नमस्ते. नमस्कार. मला सांगा, कांदे किती वर्षापासून करताय? कांदे आता बऱ्याच वर्षापासून करतोय. दरवर्षी करताय कांदा? हो, दरवर्षी. प्रत्येक वर्षी कांद्याला साधारणतः किती खर्च होतो? खर्च तसा 50, 60, 70, 80 हजार रुपये खर्च होतो एकरी खतांसहित. मला एक सांगा, ह्या वर्षी आपण हा कांदा खतांचं नियोजन काय काय केलं, म्हणजे काय काय खत टाकलेले त्याला? आता खताचं नियोजन म्हणजे फक्त शेणखत आणि आपलं टॉप वापरलेले, डबल टॉप आणि शेणखत. बाजार नसल्यामुळे फार खर्च केला नाही. हा, बाजार नसल्यामुळे फार खर्च केला नाही. मला तरी सांगा, दरवर्षी भरमसाठ खर्च करून आणलेला कांदा आणि ह्या वर्षी कमी खर्च करून आलेला कांदा, कांद्याच्या क्वालिटीमध्ये काही बदल वाटतं का? हो, क्वालिटीमध्ये बघा ना तुम्ही, मागच्या वर्षीपेक्षा ही चांगली का? कमी खर्च करून चांगली का कमी खर्च केल्यामुळे क्वालिटी खराब झाली? कमी खर्चामध्ये क्वालिटी चांगली झाली. कमी खर्चामध्ये क्वालिटी चांगली आहे. चांगली झाली. काय काय बदल वाटतोय दरवर्षीपेक्षा तुम्हाला? आता कांदा साईज मोठी झालेली आहे डबल टॉप मुळे, आणि त्याच्यात काय आपण फवारे पण मारलेले. डबल टॉपचं किती तुम्ही डोस टाकले होते? डबल टॉपच आपण एक डोस सोडला होता. आता आपण ह्या कांद्याचं निरीक्षण करू. कांद्याची नाळ, कांद्याची क्वालिटी जर पाहिली तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, हा किती दिवसांचा कांदा आहे? हा अजून 3 महिन्याचा सुद्धा झालेला नाही. 3 महिन्यांचा कांदा झालेला नाही. आणि कांद्याची क्वालिटी, मुळी आणि साईज तुम्ही पाहू शकता. हा प्लॉट कोणाचा आहे? हा प्लॉट हा चुलत भावाचा प्लॉट आहे. बर, लागवडीमध्ये किती फरक आहे? लागवड एकच दिवसाची लागवड आहे. एकच दिवसाची लागवड आहे. शेतकरी मित्रांनो, आता ह्या प्लॉट मध्ये 1 दिवसाचीच लागवड आहे. त्या प्लॉटला डबल टॉप वापरलेलं आहे आणि ह्या प्लॉटला डबल टॉप वापरलेलं नाही. तुम्ही कांद्याची ॲव्हरेज साईज मध्ये इतकं व्हेरिएशन आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे कांदा मुळी बघा, कांद्याची साईज बघा आणि इकडची कांद्याची साईज बघा. तुम्ही अजूनही काही कांदे उपटून दाखवू शकतो तुम्हाला. म्हणजे फार जमीन आसमानाचा फरक आहे. शिवाय कांद्याच्या ओव्हरऑल प्लॉटचं जे अपिअरन्स आहे, तुम्ही जर बघितला तर हा कांदा तणावग्रस्त कांदा दिसतोय ट्रेसमध्ये, आणि पलीकडचा जो कांदा आहे तो अजूनही फ्रेश कांदा आहे. हा असा डोळ्यांनी दिसणारा फरक आहे. हो, डोळ्यांनी दिसणारा फरक आहे. आणि मला एक सांगा, तुमच्या बंधूंनी कांद्याला काय काय शेड्यूल केलेलं आहे सांगता येईल का? त्यांनी काय शेणखत टाकलेलं आहे. खतं वापरलेत का? हो, खत काय वापरलेले आहेत. इतर फवारे कोणते मला सांगता नाही येणार. फवारे जाऊ द्या, पण खत त्यांनी वापरलेली आहेत. शेणखत वापरलेले. ही ओव्हरऑल जो खर्च आहे त्यांचा जास्त झालाय का तुमचा? नाही, त्यांचा जास्त खर्च झालाय, माझा कमी झाला. त्यांचा खर्च जास्त झालेला असून कांद्याची जी क्वालिटी आहे, ही क्वालिटी त्यांच्या कांद्याच्या क्वालिटीपेक्षा निश्चित उजवी आहे. साईज ही तिकडच्या कांद्याची साईज आहे आणि ही गडगळ यांच्या कांद्याची साईज. ही न वापरलेल्या प्लॉट मधली सगळ्यात चांगला कांदा काढलाय मी हा, बरोबर. बाकी तर असे एवढ्याले चिंगळे, आणि ही आपण ऍव्हरेज काढलाय. कोणताही कांदा उपटला तरी साधारणतः असा कांदा आहे. मला एक सांगा, कांद्यामध्ये उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल, आणि आम्ही जर म्हटलं उत्पादन खर्च कमी करायचा असेल, तर फक्त नॉर्मन बोरलॉगचं डबल टॉप, हो, डबल टॉप डॉक्टर जी वापरा, तर ही अतिशयोक्ती का? डबल टॉप वापरला रिझल्ट दिसतोय. डबल टॉप वापरल्यानंतर इतर काही वापरण्याची फार गरज नाही. जास्त फवारे देण्याची गरजच नाही. कांद्याचं रोग प्रतिकार शक्ती वाढल्यासारखी वाटते. हो, इकडं करप्याचं प्रमाण जास्त आहे, आणि तुमच्याकडे अगदी नाही म्हणलं तरी चालतंय, कारण की आता त्याचं वय होत आलेलं आहे. वय होत आलं तरी अजून 3 महिन्याचा झालेला नाही. 3 महिन्यांचा झालेला नाही. अजून एक पाणी बसेल. अजून एका पाण्याला 1 डबल टॉपचा डोस द्या, अजूनही ह्याच्यामध्ये साईज मध्ये तुम्हाला फरक दिसेल. आमच्या शेतकरी मित्रांना तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 89 99 37 77 42.
शेतकरी बंधूंनो, डबल टॉपचा अजून एक डोस देऊ आणि अजूनही 15 दिवसांनी ह्या कांद्याचं आपण परत एकदा निरीक्षण करू. चालेल. आता तुम्ही पाहू शकता कांदा साधारणतः 2 बोटांच्या रिंग मध्ये बसत नाही, 4 बोटांची घेर असलेला कांदा आहे. आणि ह्याचं किती दिवसाचं वय कांद्यात? वय त्याचं असं अजून 3 महिने झालेले नाही ना त्याला. हा, पण किती दिवस झाले राहिले? 3 महिन्याला 3 महिन्याला समजा 10-15 दिवस राहिले असते. 10-15 दिवस राहिले असतील. निश्चितच तुम्ही पाहू शकता की अजून 2.5 महिन्यांचा कांदा आहे 2.5 महिन्याचा. आणि अजून याला 15 ते 20 दिवस तरी अजून वेळ आहे. हा, वेळ आहे. तुम्ही डबल टॉपचा अजून एक डोस घ्या. हो, आपण परत एकदा ह्या कांद्याचं निरीक्षण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.